नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघेजण दिवे लावत असतात. ही आयडिया खरं तर अर्णवने शोधून काढलेली असते. ईश्वरीला जागं ठेवण्यासाठी त्याने इथे वेगवेगळ्या आयडिया शोधून काढलेल्या असतात. त्याच्यामध्ये आजूबाजूला त्याने खूप दिवे लावलेले असतात, जेणेकरून ईश्वरीला झोप येऊ नये आणि तिचं हे व्रत पूर्ण व्हावं अशी अर्णवची इच्छा असते आणि ती इच्छा आता पूर्ण होत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी दिवे लावत असते. अर्णवसुद्धा तिच्याबरोबर दिवे लावत असतो. ते दोघेजण मध्ये बसलेले असतात आणि आजूबाजूने सगळे दिवे लावत असतात. पण तेव्हाच प्रेक्षकांनो, एक दिवा आता उरलेला असतो. तेव्हा ईश्वरी अर्णव दोघेजण आता एकमेकांना सांगत असतात की इथे ईश्वरी म्हणत असते, सर पहिले आप. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही पहिले तू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पहिल्या ॲपमध्ये दिवा मात्र तसाच राहिलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर पहिले आप. तरीसुद्धा अर्णव काही ऐकत नाही. तो म्हणतो, नाही नाही पहिले आप. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर पहिले आपमध्ये गाडी स्टेशन से निकल जाएगी. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही आता गाडी स्टेशनवरून निघणार नाही आहे, कारण इंदोरला जाणारी बस मुंबईच्या स्टेशनवरती कायमस्वरूपी आता थांबलेली आहे आणि ती आता निघून जाणार नाही याची मला खात्री आहे. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवकडे बघतच राहते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णवने तो दिवा आता आपल्या हाताने लावलेला असतो आणि सगळे चारी बाजूचे दिवे हे आता जळत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिकडे अर्णव ईश्वरीने लावलेले दिवे जळत असतात आणि इथे लावण्य आपल्या मनामध्ये जळत असते. त्या दोघांना असं एकत्र बघून लावण्या फारच जलेस होत असते. लावण्य म्हणत असते की मामी, मला खूप जास्त राग आलाय. मला असं वाटतंय या संपूर्ण घराला आहे ना आग लावावी. ते ARने जे दिवे लावलेत ना तेच घ्यायचे आणि ह्या संपूर्ण घराला मला आग लावावीशी वाटते. तेव्हा वल्लरी म्हणत असते, लावण्या प्लीज शांत हो, शांत हो. हे बघ, जर तू असा रागराग त्या अर्णवच्या समोर केलास ना तर तुला तर माहिती आहे तो तुला पुन्हा या घरामध्ये येऊसुद्धा देणार नाही. त्यामुळे अर्णवच्या समोर तुला शांत राहायचं आहे. तुला इतका रागराग करून जमणार नाही आहे. तुला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे ना, मग प्लीज शांत हो, शांत हो. तेव्हा लावण्य म्हणते, तुमच्या त्या झोपेच्या औषधाचं काय झालं? ती ईश्वरी अजून झोपलेली का नाही आहे? तेव्हा वल्लरी म्हणते, अगं झोपली असती ती, पण इथे ऐन वेळेवरती अर्णव तिथे आला ना आणि त्याने तिला झोप येऊ नये म्हणून कसे वेगवेगळे प्रयोग शोधून काढलेत बघतेस ना तू. त्या अर्णवमुळे त्या ईश्वरीला झोप आलेली नाही आहे, नाहीतर ती कधीच झोपली असती. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर काय झालं? तेव्हा ईश्वरीला आता अर्णवबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण आठवत असतात. ज्या वेळेला लग्न झाल्यानंतर ईश्वरी पडणार असते तेव्हा अर्णवने तिला पकडलेली असते. हेअर ड्रायरचा तिला शॉक लागलेला असतो तेव्हा अर्णवने तिच्या हाताला फुंकर मारलेली असते. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आता ईश्वरीला आठवत असतात आणि त्या आठवत असतानाच ती आता आपले डोळे बंद करते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर तुला झोपायचं नाही आहे, कळलं ना? हे बघ, तुला जागं राहायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर मी झोपत नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे मी सिंदूर, तुझी झोप उडावी ना म्हणून माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय सर? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, अजून एक आयडिया अशी आहे की हे दिवे आता आपण उचलायचे आणि पुन्हा वरती ठेवायचे, म्हणजे तुझी झोप उडून जाईल. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर पण तुम्ही एवढं माझ्यासाठी का करताय? म्हणजे व्रत माझं आहे ना, आणि जर हे व्रत मी पूर्ण नाही केलं तर? तुम्ही नसतात तर कदाचित मी झोपलेही असते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर तू एकटी नाही आहेस, मी आहे तुझ्याबरोबर आणि काहीही झालं तरीसुद्धा तुझं हे व्रत पूर्ण होणारच. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर पण तुम्ही हे एवढं सगळं माझ्यासाठी का करताय? तेव्हा अर्णव म्हणतो, मी नाही करणार तर कोण करणार? हे बघ मी सिंदूर, तुला हे व्रत पूर्ण करायचं आहे. तुझी इच्छा आहे ना की हे व्रत पूर्ण व्हावं, आणि माझी इच्छा अशी आहे की तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण व्हायला हवी. म्हणून तर मी तुला मदत करतोय ना, तुला झोप येऊ नये म्हणून. मग आता तुझी झोप उडवण्यासाठी माझ्याकडून अजून एक आयडिया आहे. आता हे सगळे दिवे आहेत ना ते आपण उचलायचे आणि वरती ठेवायचे, म्हणजे तुझी झोप उडून जाईल. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय? तेव्हा अर्णव म्हणतो, हो आपल्याला तसंच करायचं आहे. काय उडाली की नाही झोप? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर उडाली माझी झोप. त्यानंतर आता सगळे दिवे हे वरती पुन्हा ठेवलेले असतात.
तेव्हा ईश्वरी येते आणि अर्णवला म्हणत असते की सर, पण तुमची ही आयडिया आहे ना खूपच जास्त उत्तम होती. म्हणजे पुन्हा दिवे खाली ठेवायचे, पुन्हा ते पेटलेले दिवे तेल न सांडवता वरती ठेवायचे. त्याच्यामुळे खरंच माझी झोप उडून गेली. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मग हे तर होणारच होतं. आता फक्त काही तास तुला जागं राहायचं आहे की मग तुझं हे व्रत पूर्ण झालंच म्हणून समज. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर, पण तुम्ही एवढं सगळं माझ्यासाठी का करताय? माझं व्रत पूर्ण व्हावं म्हणून तुम्ही इतकी धडपड का करताय? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, प्रत्येक गोष्टीचं कारण विचारायचं नसतं. काही गोष्टी ह्या सोडूनसुद्धा द्यायच्या असतात. त्या फक्त घडत असतात आणि आपण त्या घडू द्यायच्या. कळलं ना? बरं, आता तू थोडा वेळ इथे बस. मला काही महत्त्वाचे मेल करायचे आहेत. ते मेल करून मी लगेच आलो. पण तू झोपू नकोस हां. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, मी झोपत नाही आहे. तर आता अर्णव गेलेला असतो. त्यानंतर इथे ईश्वरी बसलेली असते. तेवढ्यातच वल्लरी आणि लावण्या या दोघीजणी तिथे आलेल्या असतात. आणि तेव्हा तिथे दाभाडे काकूसुद्धा आलेल्या असतात. तेव्हा त्या म्हणतात, आहे का कोणी घरामध्ये? घरची लक्ष्मी आहे का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, या ना काकू या. तेवढ्यातच आता दाभाडे काकू आल्यानंतर त्या म्हणत असतात की माफ करा, मला यायला उशीर झाला. पण काय करू, आता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्रभर मी 11 घरांमध्ये जाऊन वाण देत असते. शेवटचं घर तुमचं आहे म्हणून तुमच्या इथे वाण द्यायला आले. तेव्हा इथे आता वल्लरी म्हणते, ईश्वरी. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो हो मामी, मी जाते आणि दुधाचा ग्लास घेऊन येते. लावण्या मॅडम, तुम्ही घ्या. तुम्ही त्यांना हळद कुंकू लावा. तेव्हा इथे आता ईश्वरी दाभाडे काकूंची विचारपूस करते. पण वल्लरी तिला काही तिथे थांबू देत नाही. वल्लरी तिला पाठवते दुधाचा ग्लास घेऊन यायला. आणि तेवढ्यातच इथे लावण्या लगेचच आता ताट घेते आणि इथे काकूंना हळद कुंकू लावते. आणि तेव्हा पुरावा म्हणून वल्लरी त्या दोघींचे फोटोज काढत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काकू म्हणत असतात की वाण द्यायची पद्धत आहे ना, म्हणून मी तुझ्यासाठी वाणसुद्धा घेऊन आले. हे घे तुझ्यासाठी वाण. आणि वाण दिल्यानंतरसुद्धा वल्लरीने फोटो काढलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी येते त्याने म्हणते, काकू हे घ्या, तुम्ही दूध घ्या बरं. तेव्हा काकू म्हणतात, ही कोण? तेव्हा ईश्वरी म्हणते, कोण? मी? माझं नाव सौ ईश्वरी अर्णव राजशिर्के. तेव्हा इथे दाभाडे काकू म्हणतात, काय? तू ईश्वरी म्हणजे अर्णवची बायको? अगं पण मी तर हिला वाण दिलं. आणि काय हो वल्लरीताई, तुम्हीसुद्धा मला सांगितलं नाहीत की हे अर्णवची बायको नाही आहे म्हणून. मी तर हिलाच अर्णवची बायको समजले. तेव्हा इथे वल्लरीताई, तुम्ही तरी सांगायचंच ना. मी तिच्याकडून हळद कुंकू लावून घेतलं आणि वाणसुद्धा मी तिलाच दिलं. तेव्हा इथे आता वल्लरी म्हणते, आता मला काय माहिती, मला असं वाटलं की तुम्ही सहज तिला वाण दिलत म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणते, काही हरकत नाही, त्या तुम्हाला सांगायला विसरल्या असतील म्हणून तर मी माझं पूर्ण नाव तुम्हाला सांगितलं ना. बरं, काही हरकत नाही, मी तुम्हाला हळद कुंकू लावते. तेव्हा ईश्वरी आता दाभाडे काकूंना हळद कुंकू लावते. आणि त्यानंतरला इथे आता दाभाडे काकू जायला निघालेले असतात. ईश्वरी त्यांच्या पाया वगैरे पडते. दाभाडे काकू म्हणतात की सुखाने संसार कर, सुखात राहा. बरं चल, निघते आम्ही, तुला भेटून खरंच खूप छान वाटलं. असं म्हणून आता काकू तिथून निघून जातात. ईश्वरी त्यांना दारापर्यंत सोडायला गेलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, लावण्य म्हणत असते, मामी मस्त वाणसुद्धा मलाच भेटलं. तेव्हा वल्लरी म्हणते, मला असं वाटतंय दाभाडे काकू आहेत ना, याच इथे लक्ष्मीच्या पावलांनी आल्या असतील म्हणून तर त्यांनी तुला वाण दिलं, तुझ्याबरोबर फोटो काढला, हो की नाही? तेव्हा इथे लावण्य म्हणते, हो ना, आता हे वाणसुद्धा आहे मला ओल्ड लेडीला दाखवायला. आणि मग काय, आजींचा आशीर्वादसुद्धा मलाच मिळेल, हो की नाही? आता मी एक काम करते मामी, मी आता घरी जाते. तसंही वाण मला मिळाले, मला खूप जास्त झोप आली. तेव्हा वल्लरी म्हणते, अगं असं काय करतेस, अजून थोडा वेळ थांब ना, आता थोड्या वेळातच सकाळ होईल. ओल्ड लेडी उठल्यानंतर तू तिला इथे आहेस ते दिसायला हवं ना. त्यामुळे आता लक्ष्मीने तुलाच आशीर्वाद दिलाय हे आता ओल्ड लेडीला कळायला हवं, तेव्हाच तर ती इम्प्रेस्ड होईल. तेव्हा तू अजून थोडा वेळ इथे थांब, चालेल ना? तेव्हा इथे लावण्य म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही एवढं म्हणताय तर मी थांबायला तयार आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता आजी आलेल्या असतात. त्या म्हणतात, आहे का कोणी घरामध्ये? घरातली लक्ष्मी आहे का? तेव्हा ईश्वरी आता मागे वळून बघते. तेव्हा त्या आजी म्हणतात, येऊ का आतमध्ये? तेव्हा ईश्वरी म्हणते, आजी तुम्ही या ना, या प्लीज आतमध्ये या. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी त्यांना आता हाताला धरून घरामध्ये घेत असते.
तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता लावण्या आणि वल्लरी दोघीजणी म्हणत असतात, शी ही बाई कोण आली इथे? तेव्हा वल्लरी म्हणते, नाहीतर काय. लावण्या म्हणते, बापरे मी तर हिला हातसुद्धा लावू शकणार नाही आहे. आणि तेवढ्यातच ईश्वरी आता आजींना पूर्णपणे आतमध्ये घेऊन येते. तेव्हा वल्लरी म्हणते, नाहीतर काय. आता दाभाडे काकू होत्या ना, त्याच इथे लक्ष्मी म्हणून आल्या होत्या आणि त्यांनीच आता तुला आशीर्वाद दिलाय. आता लक्ष्मी इतक्या दरिद्री अवस्थेमध्ये येऊ शकते काय, सांग बरं तू. तेव्हा त्या आजी आता ईश्वरी म्हणते, तुम्ही वरती बसा ना सोफ्यावरती. तेव्हा आजी म्हणतात, नाही नको नको, मी इथे आता खालीच बसणार. तेव्हा ईश्वरी म्हणते, बरं ठीक आहे, बसा, तुम्हाला जिथे बसायचं आहे तिथे बसा. आजी तुम्ही इथे बसा, मी तुमच्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन येते आणि तुम्हाला हळद कुंकूसुद्धा लावते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे लावण्या म्हणत असते, मामी आपण इथून जाऊया, मला काय इथे ह्या मुलीचा आणि ह्या बाईचा चेहरा बघायचा नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, नाहीतर काय, चल चल आपण जाऊया. तसंही त्या दोघींनाच राहू दे, त्या दोघींची लायकी सेम आहे ना, त्या दोघी एकमेकींना बघ कशा मॅच करतायत. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी आजीसाठी पाण्याचा ग्लास आणि दुधाचा ग्लास दोन्हीसुद्धा घेऊन आलेले असते. त्यानंतर इथे ईश्वरी म्हणते की आजी हे घ्या, तुम्ही आधी पाणी प्या, तुम्ही थकला असाल ना, तुम्ही पाणी प्या आणि मग तुम्ही दूधसुद्धा प्या. तेव्हा इथे आजी आता पाणी पिते. पाणी देत असताना थोडासा ग्लास आता हेसलतो आणि पाणी खाली थोडंसं सांडलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, असू दे आजी असू दे, काही हरकत नाही, सांडू दे, मी नंतरला ते सगळं साफ करेन. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आजी म्हणत असते की तुला भेटून खरंच खूप छान वाटलं बाळा. अगं रात्रभर जागून माझी वाट बघितलीस तू, तुला भेटून खरंच खूप छान वाटलं. तेवढ्यातच तिथे आता अर्णवसुद्धा आलेला असतो. अर्णव आल्यानंतर ईश्वरी म्हणते, त्याला खुणवते आणि खाली बसायला सांगते. तेव्हा अर्णव म्हणतो, आजी कशात तुम्ही? तेव्हा इथे आजी म्हणत असते की अरे वा, तुमचा तर लक्ष्मी नारायणाचा जोडा वाटतोय, दोघे एकमेकांना अगदी शोभून दिसतंय हां, तुमची ही जोडी आयुष्यभर अशीच टिकून राहू दे. तेव्हा अर्णव म्हणतो, आजी तुम्ही इथे का बसलात, वरती बसा ना तिथे. आजी म्हणते, काही हरकत नाही, इथे सुद्धा मी ठीक आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ईश्वरी अगं त्यांना वरती बसवायचंच ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, मी म्हणाले त्यांना, पण त्याच म्हणाल्या की इथे खाली बसते म्हणून. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आजी तुम्ही इथे आलात, तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं. तेव्हा इथे आता आजीला दूध प्यायला दिलं जातं. आजी दूधसुद्धा पिते आणि म्हणत असते की अरे वा, दूधसुद्धा खूप छान झालं होतं, अमृत प्यायल्यासारखं वाटलं, मन अगदी तृप्त झालं माझं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आजी तुम्ही बसा, मी तुम्हाला हळद कुंकू लावते. तेव्हा ईश्वरी जाते आणि आजीला हळद कुंकूसुद्धा लावते. आजीसुद्धा लावते. आजी म्हणते की मी तुला इथे आशीर्वाद देण्यासाठी आले होते. म्हातारी बाई मी, काही लोकांना मी आलेलं आवडतं, काही लोकांना नाही आवडत. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आजी पण मला तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आजी म्हणत असतात, मला बघून सगळ्यांनाच आनंद होत नाही, पण जे लोक निर्मळ मनाचे असतात ना, ते जेव्हा मला बघतात तेव्हा त्यांना खूप जास्त आनंद होतो, जसा तुला आनंद झाला मला बघून. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आजी पाया पडते हां, आशीर्वाद द्या. तेव्हा ईश्वरी पाया पडते. तेव्हा आजी इथे आशीर्वाद देतात, म्हणतात की अखंड सौभाग्यवती भव, सुखी राहा, आणि अर्णवलासुद्धा आशीर्वाद देतात. तेव्हा आजी म्हणते, रात्रभर जागून माझी वाट बघितलीस ना, खूप बरं वाटलं. तेव्हा अर्णव म्हणतो, आजी मी जागं ठेवलं आहे तिला. तेव्हा आजी म्हणतात की असेच दोघेजण एकमेकांना साथ द्या आणि एकत्र राहा. त्यानंतर आजी आता जायला निघतात. तेव्हा प्रेक्षकांनो ज्या ठिकाणी आता पाणी सांडलेलं असतं, हळद कुंकू लावताना त्या पाण्यामध्ये कुंकूसुद्धा सांडतं आणि मग जेव्हा आजी जायला निघतात तेव्हा त्या पाण्यामध्ये त्यांचे दोन्ही पाय आता पडतात. जिथे पाणी पडलेलं असतं त्याच्यावरती कुंकू पडलेलं असतं आणि मग आजी त्याच पाण्यावरती पाय देतात आणि चालत चालत जात असताना इथे आता आजींची लक्ष्मीची पावलं उमटत उमटत आता घराच्या बाहेर पडलेले असतात. म्हणजे इथे आजीने म्हणजे लक्ष्मीने खऱ्या अर्थाने घरच्या लक्ष्मीला म्हणजे ईश्वरीला इथे आशीर्वाद दिलेला असतो आणि ही गोष्ट आता ईश्वरीच्या लक्षात येते. ईश्वरी म्हणत असते की ह्या आजी इथे आल्या होत्या, यांना बघून मला खरंच खूप बरं वाटलं, पण त्या आता जायला निघाल्यात तर माझं मन इतकं भरून का आलं आहे असं तिला वाटत असतं आणि ती इमोशनल झालेली असते. तेव्हा तिला कळतं की खरं तर तिला देवी आईने मनापासून आशीर्वाद दिला आहे. तेव्हा अर्णव आपल्या मनामध्ये म्हणत असतो की मी सिंदूर खरंच
खरंच तुला देवी आईने आशीर्वाद दिलाय आणि त्यामुळेच तू इतकी इमोशनल झालेली आहेस. तुझं हे व्रत पूर्ण झाले मिस सिंदूर, असं अर्णव म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आता देवी आईच्या समोर उभी असते आणि म्हणत असते की देवी आई, काल रात्री लक्ष्मीच्या पावलांनी येऊन तू जो काही मला आशीर्वाद दिलास ना, त्याची प्रचिती मला आली. मला माहिती आहे आजींच्या रूपामध्ये तूच येऊन मला आशीर्वाद दिलास ना आणि माझं व्रत पूर्ण केलंस ना, त्यासाठी तुझे खूप खूप आभार, असं आता ईश्वरी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरीला आता चक्कर आल्यासारखं वाटतं आणि ईश्वरी आता खाली देवी आईच्या मंदिराच्या तिथेच खाली बसते आणि डोकं टेकून ती आपले डोळे बंद करते. तेव्हा तिथे लावण्य आणि वल्लरी दोघीजणी येतात आणि इथे लावण्य म्हणत असते, हे बघा मामी, ही तर झोपली. तेव्हा वल्लरी म्हणते, अरे वा, हाच तर खूप चांगला चान्स आहे. हिचं व्रत काही पूर्ण झालेलं नाही आहे आणि झोपले बघ कुठे, देवी आईच्या तिथेच तिला झोप लागले. थांब, मी हिला उठवते. तेव्हा इथे वल्लरी आता जाऊन ईश्वरीला उठवणार. तेवढ्यातच लावण्य म्हणते, मामी एक मिनिट थांबा. मी काय म्हणते, हिला उठवण्यापेक्षा जर इथे आता आजीला बोलावलं तर, इथे जर आजी आल्या आणि त्यांनी जर इथे ह्या मिडल क्लास मुलीला झोपलेलं बघितलं तर याचा अर्थ तिचं व्रत पूर्ण झालेलं नाही आहे हे आजीला समजेल आणि ते व्रत मी केले, वाण मला मिळाले, हे सुद्धा आजींना कळेल ना. तेव्हा आता इथे जाऊन आजीला घेऊन या. तेव्हा इथे ईश्वरी आता डोळे मिटून पडलेले असते. तेवढ्यातच वल्लरी म्हणते, गुड आयडिया, आणि जाऊन ती आता आजीला घेऊन येते आणि म्हणते, हे बघा आई, हे बघा, ही आता मुलगी इथे झोपले. हिला जर हे व्रत पूर्ण करायचं नव्हतं तर कशाला बोलायचं. तेव्हा इथे वल्लरी गेलेली असताना इथे लावण्य म्हणते की चला मिडल क्लास मुली, तुझी इच्छा आहे ना कधीच पूर्ण होणार नाही. या घरची सून तर मीच होणार, कळलं का तुला. आता तुझी वाट लागणार. तेवढ्यातच आजी बघतात ईश्वरीला झोपलेलं. आजीला खूपच जास्त राग येतो. वल्लरी म्हणत असते, आई, मी आधीच म्हणाले होते ना तुम्हाला, हिच्याने हे व्रत काही पूर्ण होणार नाही म्हणून. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, ए मुली उठ. पण ईश्वरी काही डोळे उघडत नाही. तेव्हा लावण्य म्हणत असते, ए मिडल क्लास मुली, उठ ना, बघ कोण आले इथे. तेव्हा ईश्वरी आता आजीला बघते आणि लगेचच उठून बसते. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, काय गे, तुला जर हे व्रत पूर्ण करायचं नव्हतं तर नाटके करायची काय गरज होती. तेव्हा इथे आजी म्हणते, तुला जर व्रत पूर्ण करायचं नव्हतं तर का केलंस आणि आता इथे अशी झोपून राहिलीस. तेव्हा वल्लरी म्हणते, आई, हिने आहे ना या व्रताचा अपमान केला, अपमान. खोटं बोलते ती काही रात्रभर जागलेली नाही आहे. ईश्वरी म्हणते, नाही, मी रात्रभर जागले, मी व्रत पूर्ण केलं आहे. मला आता थोडं गरगरल्यासारखं झालं म्हणून मी तिथेच जरा बसले आणि डोळे बंद केले, मी झोपलेसुद्धा नव्हते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर खोटं बोलत नाही आहे, ती खरं बोलते. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही, ती खोटं बोलते, आता तिने डोळे बंद केले होते, मी बघितलं ना. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही आजी, इथे मी सिंदूर रात्रभर जागले, मला माहिती आहे, कारण मी स्वतः तिच्याबरोबर रात्रभर जागलो आहे, मी खोटं बोलत नाही आहे. आजी, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का. तेव्हा इथे आजी लगेच गप्पच बसते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की आजी, तुम्ही इकडे या, माझ्याबरोबर या. हे बघा, मी माझं व्रत पूर्ण केलं आहे. मी जेव्हा रात्रभर जागत होते ना, तेव्हा इथे एक आजी आल्या होत्या देवी आईच्या रूपामध्ये आणि त्यांनी मला आशीर्वादसुद्धा दिला. मी त्यांना हळदी कुंकू लावलं आणि पाणी प्यायला दिलं, दूध प्यायला दिलं. त्यानंतर जाता जाता त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिला आणि जात असताना अशी त्यांची पावलंसुद्धा उमटलेली आहेत, बघा ना तुम्ही इथे. तेव्हा इथे आता आजी जेव्हा लक्ष्मीची पावलं बघतात तेव्हा म्हणतात की अरे बापरे, म्हणजे इथे देवी आई स्वतः आली होती तुला आशीर्वाद द्यायला. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, पण आई, त्याच्यामध्ये काय एवढं, दाभाड्या काकूसुद्धा लक्ष्मीच्या पावलांनीच इथे आल्या होत्या, बघा ना, लक्ष्मीच्या रूपात येऊन त्यांनी आपल्या लावण्याला वाण दिलं, वाण. तेव्हा अर्णव म्हणतो, त्यात काय झालं, जरी इथे वाण दिलं असलं तरीसुद्धा लावण्य या घरची सून नाही आहे, कळलं ना. खरा आशीर्वाद आजीनेच दिला ईश्वरीला, तुम्हाला ही पावलं दिसत नाही आहेत का. तेव्हा इथे आजी म्हणतात, बरोबर बोलतोय चिंटू, लावण्याला वाण जरी दिलं असलं तरीसुद्धा ती या घरची सून नाहीच आहे, ईश्वरी या घरची सून आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने जर कुणाला आशीर्वाद दिला असेल तर देवी आईने ईश्वरीला आशीर्वाद दिला आहे. म्हणून तर देवी आई इथे आलेली चिन्ह म्हणजे ही लक्ष्मीची पावलं, ती या घरामध्ये आली होती आणि जाताना आशीर्वाद देत लक्ष्मीच्या पावलांनीच ती बाहेर पडलेली आहे. म्हणजे इथे एक म्हातारी बाई लक्ष्मीच्या रूपात इथे येऊन ईश्वरीला आशीर्वाद देऊन गेलेली असते, हे आता आजीला पटलेलं असतं आणि आजी आता ईश्वरीचंच कौतुक करतात आणि तिलाच म्हणतात की तुलाच आशीर्वाद मिळालेला आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया
इथे आता ईश्वरी म्हणत असते की आजी, तुम्ही अजूनही मला तुमची सून म्हणून स्वीकारलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा एक चांगली व्यक्ती म्हणून आज तुम्ही माझं कौतुक केलं आणि माझीच बाजू घेतलीत. तेव्हा आजी म्हणतात की ते जरी खरं असलं तरीसुद्धा हे पण खरं आहे की तू माझ्या इच्छेच्या विरुद्ध हे लग्न केलेलं आहेस आणि म्हणून मी अजूनही तुला माझी सून म्हणून स्वीकारलेलं नाही आहे आणि ना कधी स्वीकारणार. हे मी कधीच विसरणार नाही आहे की तू माझ्या मनाच्या विरुद्ध या घरामध्ये लग्न करून आलीस. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आता रडत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, तू जरा आजीला इथे वेळ दे, ती तुझा सून म्हणून स्वीकार करेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, का करतील त्या माझा सून म्हणून स्वीकार? सांगा ना का करतील? ते कधीच शक्य होणार नाही आहे. तरी ते राकेश म्हणत असतो, काल रात्री काय झालं होतं मला? इतकी गाढ कशी झोप लागली? माझंच मला कळत नाही आहे. सगळा माझा प्लॅन फसला. तेव्हा इथे काही झालं तरी लवकरात लवकर ईश्वरी माझी झाली पाहिजे, असं राकेश म्हणतो.